हॅलो स्टुडंट्स, आपण आज डोरेमॉनचं ड्रॉइंग ड्रॉ करत आहोत. ओके, सो मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते, तसं तुम्ही करा. ठीक आहे. फर्स्ट काय करायची, एक स्लीपिंग लाईन ड्रॉ करायची. त्याच्यासाठी काय करायचं आहे, इथून ही जी लाईन आहे त्याच्या इकडच्या बाजूनी 4 फिंगर्स ठेवून इकडे एक डॉट करायचा आहे आणि ह्या बाजूनी पण सेम 4 फिंगर्स ठेवायचे आहेत आणि इकडे एक डॉट करायचा आहे. ठीक आहे. ते दोन डॉट जे आहेत ते असे जॉईन करायचे. ओके, असे जॉईन करायचे आणि त्याच्यानंतर सेम खाली एक डॉट, या डॉटच्या खाली एक डॉट आणि या डॉटच्या खाली एक डॉट करायचा आहे आणि ते काय करायचं आहे, असं कनेक्ट करायचं आहे. आणि मग इथून एक सी आणि इकडून एक सी. ओके, म्हणजे गळ्यातला जो डोरेमॉनचा पट्टा असतो तो आपल्याला करायचा आहे. ते झाल्यानंतर काय करायचं, इथे एक सर्कल ड्रॉ करायचा आहे छोटासा. जी बेल असते डोरेमॉनच्या गळ्यात ती बेल. ओके, हे बघा तुम्हाला इथे दिसेलच. आता हा डोरेमॉनच आहे. ठीक आहे, पण हा जरा वेगळ्या प्रकारचा डोरेमॉन आहे. सो आपल्याला असा नाही करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला एक उभा हाय करणारा डोरेमॉन करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, ही लाईन झाली, हा सर्कल झाला आहे. त्याच्यानंतर इथून एक अशी लाईन, कर्व लाईन न्यायची आहे, त्याच्या खाली बरोबर परत एकदा एक कर्व लाईन न्यायची आणि इथे एक गोल ड्रॉ करायचा आहे छोटासा. आणि तो गोलचा इथे डॉट एक आणि इथे एक डॉट, हे 2 डॉट काय करायचे, असे कनेक्ट करायचे. डन. आता आपल्याला फेस ड्रॉ करायचं आहे. तर काय करायचं, इथून आपला हात एवढा बसतोय ना, एवढा इथे वरच्या बाजूला, इकडे एवढा असा हात ठेवा, इथे वरच्या बाजूला एक डॉट लाईन करायची आहे. अदरवाईज तुम्ही जास्त पण घेऊ शकता. तुमची ही जी पट्टी मोठी असेल, ही साईज जी असेल, ही मोठी वाटत असेल तुम्हाला, तर त्याच्या अंदाजे तुम्ही मोठा सुद्धा ड्रॉ करू शकता फेस. ओके, तर याच्यासाठी काही मेजरमेंट वगैरे नाही आहे. आपण आपल्या अंदाजे असं मोठा छोटा ड्रॉ करून पेपरला कसं सूट होतं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. ओके, आता इथे एक डॉट घेतला. आता हे इथे जॉईन करायचे. ओके, सो इथून काय करायचं, इथून असं इकडे कर्व खाली 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 इकडे आणायचा आहे. ओके, बघा तुम्हाला समजत असेल, इथून असा फुगीर आहे आणि इकडं येऊन परत आतमध्ये आलेला आहे, हो की नाही. असं मग असं पकडा वाटलंच तर. आणि त्याच्यानंतर हा असाच पुढे न्यायचा आहे इकडे आणि खालच्या ह्या डॉट लाईनकडे असा खाली 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 आणायचा आहे. बघा इथून कसा फुगीर आहे तसंच इकडून सुद्धा असा फुगीरच आणायचा आहे, खाली इकडे आणायचा आहे. ठीक आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे 2 आईज ड्रॉ, अजून एक आतमधली एक लाईन ड्रॉ करायची, मग त्याच्यानंतर आईज ड्रॉ करायचे. ठीक आहे. त्याच्यासाठी काय करायचं, फर्स्टली इथून आतल्या बाजूने एक डॉट घ्यायचा इथे जवळ, इथे पण एक आतल्या बाजूने एक डॉट घ्यायचा आहे जवळ. ठीक आहे, असे 2. आता हे 2 डॉट असे हाफ सर्कलनी जॉईन करायचे आहेत आपल्याला. पण ह्याच्यासाठी काय होईल, तो हाफ सर्कल चुकेल. मग त्याच्यासाठी जर आपण आधी आईज ड्रॉ केले आणि मग त्याला असे कनेक्ट केले तरी जमू शकतं. ओके, चला तर मग आपण आता आईज ड्रॉ करूया. तर त्याच्यासाठी काय करायचं, ह्याचा सेंटरने अशी स्ट्रेट लाईन मारायची सेंटरने. ओके, आपली स्केल घ्यायची आणि ह्याचे 2चे हाफ पार्ट करायचे. असे हाफ 2 पार्ट करूया आपण लाईटली. आता हे आपण हाफ पार्ट का केले, कारण की आईस इकडे इकडे तिरके नको जायला, बरोबर मध्ये वाटावेत म्हणून. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, वरती एवढी जागा सोडायची. इथं एवढी एक फिंगर, बघ एक फिंगर किंवा करंगळी बसते एवढी एक जागा सोडून, एवढी जागा सोडून एक स्लीपिंग लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 बोटं सोडायचे, तुमची छोटी छोटीच बोटं असतील, 2 फिंगर सोडून इथे एक दुसरी एक लाईन ड्रॉ करायची, म्हणजे 2 आईज जे आहेत ना आपले ते एकसारखे वाटतील. आता इथे ओव्हल शेप ड्रॉ करायचे, असा ओव्हल शेप. ओके, याच बाजूला पण सेम तसाच ओव्हल शेप ड्रॉ करायचा आहे. ओके, इथून थोडंसं चपटं झालं तर
थोडंसं फुगीट करा. ओके, एकदम लिटिल बिट असं. आता हे बाहेरचं झालं. आता आय बॉल कसे काढायचे बघा. इथे एक स्लिपिंग लाईन द्यायची, इकडे एक स्लिपिंग लाईन द्यायची खाली. ठीक आहे. ह्याला चिटकवायचे नाही आहेत आय बॉल, थोडेसे लांब ड्रॉ करायचे आहेत असे ओव्हल शेप. इथं एक ओव्हल शेप. ओके, 2 ओव्हल शेप झाला. आपल्याला राऊंड नाही हवा आहे, हा राऊंड असतो. आपल्याला कसे हवेत, ओव्हल शेपचा आईज हवा आहे, हा आपल्याला हवा आहे, हे नको आहे. ओके, हे हवं आहे आपल्याला आईज. त्यानंतर ते काय करायचे, डार्क करायचे बोथ. ओके, देन काय करायचंय बघा. इथे याचा इथे हे आयबॉल दिसतोय का, इथे एक स्लिपिंग लाईन ड्रॉ केली ना जर तुम्ही अशी, तर इथे आणि इथे एक स्लिपिंग लाईन ड्रॉ करायची आहे. इथे आणि इथे एक डॉट घ्यायचा आहे आणि तो डॉट काय करायचा आता इथे येऊन इथे जॉईंट करायचा आहे इथे जवळ. बघा आता मी कसा जॉईंट करते, हा कर्वमध्ये. इथून स्पेस थोडाच आहे, छोटा स्पेस, मग थोडासा मोठा मोठा करत करत इकडे यायचं आहे असा. ओके, म्हणजे स्मॉलेस्ट टू बिगेस्ट स्पेस इथे राहिला पाहिजे. इथे पण सेम तसंच, इथे वरती जास्त स्पेस सोडायचा आहे. हळूहळू हळूहळू तो कमी 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 करत 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 इकडे आणायचा आहे. ओके, इथे थोडासा जास्त सोडलं तरी चालेल. ठीक आहे, इथून असं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, हे मधले जे आहे ना लाईन्स ती इरेज करायची. मधली लाईन आपण जे घेतलेली गाईडलाईन ती इरेज करायची. ही इकडच्या पण लाईन्स इरेज करून टाकायच्यात आपल्याला. ही मधली लाईन राहू देत तशीच. त्याच्यानंतर काय करायचं, इथं एक छोटंसं नोज ड्रॉ करायचं आहे डोरेमॉनचं. ओके, एक नोज ड्रॉ करायचं आहे. त्याच्यानंतर एक स्टँडिंग लाईन ड्रॉ करायची एक छोटीशी, जास्त पण छोटी नाही, थोडीशी मोठी हवी, एवढी एक बोट एवढी. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून असं एक स्लिपिंग लाईन ड्रॉ करायची. ड्रॉ केली स्लिपिंग लाईन. त्याच्यानंतर इथं आपल्याला फेस, त्याचं जे माउथ आहे फेसमधलं ते ड्रॉ करायचं आहे. त्याच्यासाठी काय करायचं आहे लक्ष द्या. इथून एवढं एक थोडंसं स्पेस सोडायचं आहे. सेम इथून पण एक बोट एवढं स्पेस सोडायचं आहे. आणि आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, इथून एक लाईन ड्रॉ करायची आहे अशी, याला कनेक्ट करणारी. हे बघ, थोडीशी मी इथून फुगवली आहे, आतमध्ये येऊन परत इकडं थोडंसं वरती नेली आहे. इथून उलटा सी, इकडच्या बाजूनी सरळवाला सी. डन. देन आपल्याला काय करायचं आहे, इथून एक बोट सोडायचं आहे, एक बोट एवढी जागा सोडायची, थोडीशी कमी एक बोटाला इथे अशी. आता हे असं जॉईन करायचं आहे. इकडच्या बाजूनी पण सेम असं जॉईन करायचं आहे. थोडंसं माझं वाकडं वाटतंय, थोडंसं त्याला सरळ करून घ्यायचं. ओके, स्माइली फेस वाटायला पाहिजे. आता आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टंग ड्रॉ करायची आहे. सो टंग कशी ड्रॉ करायची, इथे एक डॉट घ्यायचा आहे, हार्ट शेप, इकडून कर्व, इकडून एक कर्व. ओके, हे झालं आपलं फेस. इथे मिशा राहिलेल्या आहेत याच्या 1 2 3, 1 2 3. ओके, देन आता काय करायचं आहे आपल्याला, खालची साईड बॉडी. आता काय करायचं इथे, ही बॉडी जी आहे आपण पहिल्यांदा हात करूया. ठीक आहे, इथे एक वरच्या बाजूने एक हात येणार आणि इथे खालच्या बाजूने एक हात येणार आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, इथे एक बॉक्स ड्रॉ करायचा आहे. इथं घ्या, थोडंसं पुढे घ्या. ही जी आहे इथलं, त्याच्या इथे एक छोटीशी स्टँडिंग लाईन, या बाजू पण एक छोटी स्टँडिंग लाईन. की जास्त मोठी नको आहे, कारण की फेस
पेक्षा बॉडी छोटी असायला पाहिजे, इथे एवढी अशी, ठीक आहे, एवढी तरी हवी आहे. फेस पेक्षा बॉडी छोटी असते डोरेमॉनची, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या खूप पण छोटी नको आहे, खूप पण मोठी नको आहे, ठीक आहे. इथे असं बॉक्स ड्रॉ करायचा आहे आणि इथे बॉक्स ड्रॉ केल्यानंतर इथे ही जी आपली सेंटरची लाईन आहे ना, इथे सेंटरची लाईन ही सरळ खाली घ्यायची आहे. हा बॉक्सची मध्ये एक 2 पार्ट करायचे सेम ही स्टँडिंग लाईन. इथे काय करायचं आहे, छोटासा कर्व करायचा आहे असा. ओके, कर्व झाल्यानंतर काय करायचं आहे, ही डार्क करायची लाईन दोन्ही पण पायाची. केली डार्क लाईन. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे शूज काढायचा आहे त्याच्यासाठी एवढी जागा घ्यायची आहे, 1 सेंटीमीटरची बघायचं पट्टीवर तुम्ही 1 सेंटीमीटर आहे का, ठीक आहे. 1 सेंटीमीटरला थोडीशी जास्त असल्या तरी चालेल. आता इथे काय करायचं आहे, असा कर्व ड्रॉ करायचा असा, ह्या बाजूने पण असा कर्व ड्रॉ करायचा आहे. ओके, आता इथून असं, आता ही जी स्लीपिंग लाईन आहे ना, त्याच्या खालून घेतला आहे आपण कर्व आणि हा इथे जाऊन असा जॉईन करायचा आहे. हा पण इकडे जाऊन असा जॉईन करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर काय करायचं आहे, इरेज करायचं आहे. ओके, हे झाला पाय. आता आपल्याला आतमध्ये काय करायचं आहे, पॉकेट ड्रॉ करायचं आहे. आता पॉकेट कसं ड्रॉ करायचं बघा एकदा. इथून असा कर्व घ्यायचा आहे, इथून इकडे असा जॉईन होणारा. ओके, हे बघा इथं छोटं असतं, हळूहळू मोठं घेऊन असा कर्व ड्रॉ करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जे छोटंसं पॉकेट असतं त्याच्यातून तो गॅजेट्स काढतो, तो छोटंसं पॉकेट ड्रॉ करायचं आहे. ओके, आता आपल्याला हात काढायचा. तर हातासाठी काय करायचं आहे, फर्स्ट इथे एक सर्कल काढायचं आहे, इथे एक सर्कल काढायचा आहे, इथे दुसरावाला सर्कल जो आहे तो ह्या पॉकेटच्या हे जे आहे ना ते इथे काढायचं आहे. असे 2 सर्कल झाले, ठीक आहे. त्याचे आता हे कसं जॉईन करायचे बघा, इथून हे असं जॉईन करायचं इकडे. ओके, आणि हा खालची बाजूनी इथे जॉईन करायचं आहे. ही जी बॉडी आहे ना, इथून असं जॉईन करायचं आहे. किंवा खूप मोठं खूप वरती जात असेल हात तर थोडासा खाली घेऊ शकतो आपण इथे असा. आणि खालची साईड जी असते ती फुगीर घ्यायची आपल्या हाताची अशी. इथून असं समजतंय, इथून असं जॉईन करायचं आहे कर्वमध्ये, इथून पण असा कर्वमध्ये. आणि ही जी मधली लाईन आहे ती इरेज करायची. आता हा खालचा हात कसा करायचा आहे, इथून इकडे जॉईन करायचा आहे. आणि हा इथे जॉईन करायचा आहे. डन. हा झाला आपला छोटासा डोरेमॉन ड्रॉ करून. सो तुम्ही याला नंतर बॉर्डर करू शकता स्केच पेनने. ह्याला जर थोडासा खूप लुकडा वाटत असेल तर तुम्ही त्याला असा परत जाडसुद्धा करू शकता. थोडासा लिटिल बिट इथून असा फुगवू शकता. ओके, म्हणजे एक तो दिसायला अजून छान वाटेल असं. ओके, असं सुद्धा करू शकता, नो प्रॉब्लेम. किंवा जसं आहे तसं पण ठेवू शकता.
चलो सगळ्यांनी आता हे कंप्लीट करायचं आहे. त्याला बॉर्डर करायची आहे ब्लॅक स्केच पेननी. हा आपल्या कालच्या क्लासमध्ये आपण हे कंप्लीट केला होता. ओके, सो यालाच मी बॉर्डर करून दाखवते, म्हणजे आपण याला आजच्या क्लासमध्ये कलरिंग करणार आहोत. ओके, सो याला डायरेक्ट ब्लॅकने डार्क केलं तरी चालेल आईजला. जर काही प्रॉब्लेम येत असेल ड्रॉ करताना तर तुम्ही व्हिडिओज पुन्हा पॉज करून पुन्हा बघू शकता. ओके, कसं ड्रॉ केलं आहे, किंवा काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता. आता दिवाळीच्या सुट्ट्या होत्या मध्ये, त्याच्यामुळे तुमचा प्रॅक्टिस नसेल झाली, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, नंतर प्रॅक्टिसने होऊन जाईल. आणि मी जे लाईन्सची प्रॅक्टिस सांगितलेली आहे ती रोज क्लासच्या आधी 10 मिनिट्स बिफोर तुम्हाला ती करायची आहे, लाईन्सची प्रॅक्टिस. ओके, रफ बुकमध्ये, रफ पेजवर कुठेही केली तरी चालेल. आणि सगळ्यांकडे टिश्यू पेपर असेल तर घेतलं तरी चालेल, अदरवाईज विदाउट टिश्यू पेपर पण आपण त्याचं मर्जिंग करूया. ठीक आहे, कारण की बॅकग्राऊंड आपण करूया 50%, किंवा बघा टिश्यू पेपर अवेलेबल तुम्हाला सहज होत असेल तर टिश्यू पेपर राहू देत सोबत. ओके, आणि अशी बॅकला सुद्धा बॅकग्राऊंड जे आहे त्याला आपण जी बॉर्डर केली ती सुद्धा ब्लॅक स्केच पेननी आउटलाईन करायची आपल्याला. ओके, दिसायला अजून छान दिसतं. चलो सो सगळ्यांनी हे ड्रॉ करा आणि मला लवकर सेंड करा.